नमस्कार मंडळी, आज बनवला आहे कोलंबीचा गावरान रस्सा, जो एकदा खाल्लात तर त्याची चव कायमच लक्षात ठेवाल। आता सर्वप्रथम कोलंबी साफ करून घेऊया। आता इथे कोलंबीचे डोके मी अशा प्रकारे काढून घेतलेत आणि आता कोलंबीमध्ये जो धागा असतो तो काढत आहे। बऱ्याच वेळा काय होतं ना, हा कोलंबीचा धागा आहे तो आपल्या कालवणामार्फत पोटात जातो आणि मग कोलंबी बाधण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळे अशा प्रकारे कोलंबीचा धागा अवश्य काढून घ्या। आता ही कोलंबी मोठी असल्यामुळे मी त्याचे 2 तुकडे करून घेत आहे। आता एकीकडे कढई गरम करत ठेवली आहे। त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतले, थोडंसं जिरं, थोडंसं हिंग आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला तोही घालून घेतला आहे। आता कांदा छान ब्राऊन कलर येतपर्यंत शिजून घेतले। आता पाव चमचा हळद टाकून घेतली आहे। आता पाव वाटी आलं लसणाची पेस्ट सुद्धा टाकून घेतली आहे। आता फोडणी छान प्रकारे शिजून घेतली। त्याच्यानंतर ही कोलंबी साफ केलेली होती तीही घेतली, तसेच शेकटाच्या शेंगा वापरल्यात आणि बटाटा। गावरान रश्श्यामध्ये हे पदार्थ जरूर घातले जातात, त्याच्यामुळे शेकटाच्या शेंगा आणि बटाटा कोलंबीमध्येच घालून घेतला आहे। आता फोडणीला आपण पाव वाटी वाटण घालून घेणार आहोत, म्हणजे वाटण जे आहे ते व्यवस्थित शिजून येईल आणि वाटणाची भन्नाट अशी चव आपल्या रश्श्यामध्ये उतरून येईल। आता लगेचच वाफेला झाकण ठेवून दिले आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवून दिले। तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे तेवढं पाणी तुम्ही ठेवून देऊ शकता। आता थोडं थोडं करून असं पाणी रश्श्यामध्ये ॲड करत आहे। इथे मी 8 माणसांसाठीचा रस्सा बनवला होता। एकदम थिकही नाही की एकदम पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचा असा रस्सा मी बनवला होता। आता इथे थोडं पाणी ॲड केल्यानंतर गावरान असं कच्चं वांगं ॲड करून घेतलं आहे आणि लगेचच झाकण ठेवून परत वाफेला पाणी ठेवून दिले, कारण अजून रस्सा वाढवायचा आहे त्यामुळे। आता वाफेचं पाणी कढईमध्ये ओतून घेतले आणि परत झाकण ठेवून दिले। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटण शिल्लक राहिलं होतं, ते सुद्धा मी आता घालून घेतले, म्हणजे 8 जणांच्या रश्श्याकरता अगदी परफेक्ट असं वाटण इथे मी घालून घेतले। आता बटाटा बऱ्यापैकी शिजत आल्यानंतर इथे मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, तो पाव वाटी घालून घेतला आहे आणि सर्व रश्श्यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे। त्याच्यानंतर बारीक मीठसुद्धा ॲड केलं आहे, 1-2 छोटा चमचा बारीक मीठ इथे ॲड केलं आहे मी आणि 2 पळी चिंचेचा कोळसुद्धा घालून घेतला आहे। तुमच्याकडे कच्चा आंबा असेल तर अवश्य घाला, मला इथे कच्चा आंबा मिळाला नव्हता त्याच्यामुळे तो मी स्किप केला आहे। आता आपण ज्या रश्श्यामध्ये शेकटाच्या शेंगा घातल्यात त्यासुद्धा छान अशा शिजून आलेल्या आहेत। तर थोडंसं बारीक मीठ कमी पडलेलं ते सुद्धा मी ॲड करून घेतलं आणि कोलंबीसुद्धा बघू शकता एकदम छान अशी शिजून आलेली आहे। सर्वच जिन्नस रश्श्यामधले छान असे शिजून आलेले आहेत। आता इथे 1 छोटा चमचा घरगुती गरम मसालासुद्धा घालून घेतला आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे खूपच भारी गावरान कोलंबीचा रस्सा बनून तयार झाला आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।